आपला मेंदू आपल्याशी खोटं बोलतो आणि आपण त्यावर विश्वास ठेवतो. पण लक्षात ठेवा, आपण जो विचार करतो तो सत्य असेलच असं नाही. फॉर एक्झाम्पल, आपण कोणाला मेसेज केला, तिकडून रिप्लाय आला नाही, लगेच आपला मेंदू त्यावर कथा तयार करतो. तो इग्नोर करतोय, मी काही चुकीचं बोललो असेल का, की तो माझी किंमत करत नाही, माझी किंमत कमी होते. म्हणजे घटना एकच पण कथा अनेक. यावर सायकोलॉजी 3 कारणं सांगते. पहिलं, निगेटिव्ह बायस, मेंदू आधीच वाईट शक्यता गृहीत धरतो. दुसरं, जम्पिंग टू कॉन्क्लुजन, अपूर्ण माहितीवर आपला मेंदू निष्कर्ष काढतो. तिसरं, माइंड फिल्स दी गॅप, रिकाम्या जागा मेंदू स्वतःच कथांनी भरतो त्याच्या पास्ट एक्सपिरियन्सने, जरी त्यात काही तथ्य नसलं तरी. पण मेंदू असंच का वागतो? कारण प्राचीन काळात जेव्हा आपण जंगलात राहायचो तेव्हा नेहमी धोके राहायचे आणि सर्व्हायव्हलसाठी मेंदूला असं करणं भागच होतं. म्हणून मेंदू छोटे छोटे आवाज, छोटे छोटे दृश्य सुद्धा गृहीत धरायचा की इथं धोका आहे. म्हणून जो व्यक्ती जितका जास्त गृहीत धरेल तो वाचेल आणि जो जास्तीत जास्त फ्री फिरेल तो मरेल. म्हणूनच इव्होल्यूशन मध्ये आपला मेंदू असा बनला, त्याने सत्य जाणून घेण्यापेक्षा आपल्याला सुरक्षित ठेवण्यामागे जास्त प्राधान्य दिलं. आणि ह्याच कारणामुळे मेंदू अजूनही जुने पॅटर्न फॉलो करतोय. कोणी बघितलं की त्याला लगेच विचार येतो की हा माझ्याबद्दल विचार करतोय. अपयश आलं की लगेच त्याला स्वतःवर डाऊट येतो की मी काहीच करू शकत नाही. कोणी टीका केली लगेच तो घाबरतो आणि विचार करतो की सगळे माझ्या विरुद्ध आहेत. म्हणजे छोटीतली छोटी घटना सुद्धा तो मोठी करून स्वतःला घाबरवण्याचा प्रयत्न करतो. यावर गीतेत सुद्धा सांगितलंय की जेव्हा तुमचं मन, बुद्धी जागरूक असतं तेव्हा ते तुमचा सगळ्यात जवळचा मित्र असतं, नाहीतर त्याहून मोठा शत्रू कोणता नाही. म्हणून यासाठी प्रॅक्टिकल उपाय हाच की जेव्हाही मेंदू कोणताही विचार, कथा तयार करेल तेव्हा थोडं थांबा, जागरूकतेने स्वतःला विचारा की हे सत्य आहे की हा फक्त मेंदूचा अंदाज. निरीक्षक बना, गुलाम नाही. म्हणून लक्षात ठेवा, प्रत्येक विचार सत्य नसतो. विचारांवर लगेच विश्वास ठेवू नका, आधी त्यांना प्रश्न विचारा. कारण आपलं आयुष्य घटना बदलत नाहीत, घटनांचा आपण लावलेला अर्थ बदलतो. आणि ज्या दिवशी मेंदूची कथा आणि वास्तव यांच्यामधला फरक समजेल त्या दिवशी तुम्ही विचारांचे गुलाम राहणार नाहीत तर त्यांचे निरीक्षक बनाल.